गाईज, वेलकम टू द मालवी सिस्टर ब्लॉग. तर गाईज, आज आम्ही आलोय कोल्हापूरला ताई मावशीच्या घरी. आणि आज ताई मावशी आम्हाला कोल्हापूर एक्सप्लोअर करवणार आहे. तर बघू ताई मावशी म्हणजे गुड्डी दीदी आम्हाला सगळं फिरवणार आहे. तर बघू गुड्डी दीदी आपल्याला कुठे कुठे फिरवते. आणि आता आपण ब्लॉगला स्टार्ट करूया आणि ब्लॉगमध्ये खूप मज्जा होणार आहे एवढं तर आपण समजतं. कुठे कुठे जाणार आहे, काय काय करणार आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतच राहू. स्टे ट्यून. बाय. गाईज, आता आम्ही आलोय न्यू पॅलेसला. गुड्डी दीदीने आम्हाला डायरेक्ट येताना फर्स्ट आले. गुड्डी दीदी बघा, गुड्डी दीदीने आम्हाला आता फर्स्ट स्पॉटला आणलंय न्यू पॅलेसला. तर आता आपण न्यू पॅलेसला एक्सप्लोअर करूया कसं आहे वगैरे. दाखवते मी, खूप मस्त व्ह्यू आहे गाईज इथे. व्ह्यू दाखवते मी तुम्हाला, 1 मिनिट. गाईज, आम्ही आता जाऊन आलो आतमध्ये पॅलेसमधून, न्यू पॅलेसमधून. आणि पॅलेसमध्ये इतकं सुंदर सुंदर त्यांनी ठेवलेत ना जे गोष्टी आहेत, म्हणजे फ्रॉम त्यांच्या कपड्यांपासून ते सगळं प्रिझर्व केलं. परत मी बघितलं शाहू महाराजांचं जेव्हा लग्न झालेलं ना तेव्हा त्यांना ज्या ज्या भेटवस्तू भेटल्यात ना त्या सगळ्या त्यांनी तिथे ठेवल्यात. इतकं सुंदर आहे ना. प्राणी त्यांनी शिकार केले, प्राणी, परत ते तलवारी, बंदुकी. मला खूप आवडलं हे पॅलेस. तुम्ही नक्कीच या जर आला. आतमधलं रेकॉर्डिंगसाठी रेकॉर्डिंग अलाउड नाहीये तिथे, म्हणून फोनच allowed नाहीये. हा, फोनच अलाउड नाही. ती लोक स्विच ऑफ करायला सांगतात. जर तुम्ही आलात ना तर या. पण हे बरोबर आहे, रेकॉर्डिंग करण्यासारखं नाहीच हा. आहे. इथे येऊन जी बघण्यात सुख आहे. गाईज, आम्ही इथं आलेलो वस्तू संग्रहालयाला. तर हे वस्तू संग्रहालय आता बंद आहे. सो आम्ही इथेच आता फिरतो, थोडेफार फोटो काढतो. कायच करणार आता, बंद आहे. सक्त म्हणाय आहे स्नेहल माळवी, फुलांचा गुच्छा करून काय करणार आहात. गाईज, तर साक्षी माझ्यासाठी करत आहे फुलांचा गुच्छा. यानी किती औसम है यार. तुम्ही बघूच शकता. वाव यार साक्षी, थँक्यू सो मच. ती खूप कष्ट घेते गाईज. चला, तर साक्षी आज मला देणार आहे फुलांचा गुच्छा, फुलांचा बुके, नॉट गुच्छा ना साक्षी. तर गाईज, नेक्स्ट म्हणजे आता आपण कोल्हापूरला आहे आणि आपण महालक्ष्मीला नाही आलो असं होऊच शकत नाही. तर आम्हाला गुड्डी घेऊन आली महालक्ष्मीला. तर आम्ही आता चाललोय. आता आम्ही भवानी मंडपात आहे हा. आणि इथून आम्हाला थोडं पुढे जाऊन मग आम्हाला मंदिर. आता आम्ही पोहोचू. तर तिथे माहिती इथे खूप सारं शॉपिंगला आहे छोटं छोटं. मी ते पण दाखवेन. आपण आपल्याला शॉपिंग करूच. हो हो. येस येस. ये बड़ी अच्छी बात कही आप. आणि म्हणजे तिथे मंदिरात माहिती शूट करतो तिथे. मंदिरातलं शूट अलाउड नाहीच आहे, पण आपण बाहेर गाभ्याच्या म्हणजे बाहेरच थोडंसं शूट घेऊ. हा, ठीक आहे, चालेल. तर आपण आता भेटूया मंदिराजवळ. आता आपण आहे ना महालक्ष्मीच्या मंदिरात जाणार आहे. त्याआधी आपण आहे ना छोटीशी अशी थोडीफार इन्फॉर्मेशन भेटली तर बरं. साक्षी, तुला जर इन्फॉर्मेशन माहिती असेल महालक्ष्मी मंदिराची तर प्लीज सांग. तर मला थोडीशी इन्फॉर्मेशन माहिती आहे, ऐकून की अशी इन्फॉर्मेशन आहे. इन्फॉर्मेशन म्हणजे एक काय म्हणू शकतो, स्टोरी आहे. स्टोरी आहे की दरवर्षी मे बी नवरात्र, मला माहीत नाही म्हणजे पूर्ण माहीत नाही की नवरात्री तिरुपती बालाजीवरून महालक्ष्मीला साडी येते. त्याच्या मागची छोटीशी गोष्ट आहे की महालक्ष्मी म्हणजे तिरुपती बालाची बायको. तर ती रुसून काही कारणास्तव रुसून ती
कोल्हापूरला आली होती आणि कोल्हापुरात येऊन तिने कोल्हासुराचा वाटतं वध केला होता, म्हणून ह्याचं नाव कोल्हापूरचं नाव पडलं होतं. आणि मग तेव्हा ती दरवर्षी तिकडून साडी, मानाची साडी येते. इथे ना आपण आता भवानी मंडपात येतो, भवानी मंडपात हे ठेवलंय आसन आहे, आसन सिंहासन नाही म्हणत, त्याला मसद म्हणतात असं मला थोडंसं तिकडे तिकडे घालायचं, पण मला ऍक्च्युअल माहित नाही मसद माहिती आहे की एक तिथला जो अधिकारी असतो तो बसतो, त्याला मसद म्हणतात. ते सिंहासन नसतं, ते मसद असतं. आणि इथे ना म्हणजे आम्ही भवानी मंडपात एक रेडा ना तो सांगायचं बोलतो भवानी मंडपात आम्ही आलो ना, तर इथे एक रेड आहे. तर म्हणजे असं मोठी असं काय म्हणू शकतो, मी तुम्हाला क्लिप आता सिनेमॅटिक मध्ये दिसूनच आहे. तर इथे सगळी लोक ना तिथे त्या रेड्याच्या पाया पडतात. पण त्याचं ऍक्च्युली असं रिझन आहे की शाहू महाराजांनी ना त्याला म्हणजे इतकं बलाढ्य आहे, त्याची शिकार केली, म्हणून त्याचं असं हे म्हणून मे बी लावलं. म्हणजे आम्हाला पण ऍक्च्युअल मध्ये थोडंफार माहित नाही, म्हणजे आमची मिस्टेक होऊ शकते, पण हे असं आहे. असं आम्ही हिस्ट्री ऐकल्यानुसार किंवा वाचल्यानुसार आम्हाला हे अशी इन्फॉर्मेशन आहे. जर चुकीची असेल तर सॉरी. आमचं दर्शन खूप सुंदर झालंय. आणि तुला काय वाटतं साक्षी, आज गर्दी पण नव्हती? आज गर्दी पण होती आणि आमचं टायमिंग पण बरोबर झालं. टायमिंग आता थोडंसं दुपारचं चालू, तर थोडीशी गर्दी पण कमी होती. आणि त्या म्हणजे मंदिर तर आहेच सुंदर, पण ते मंदिराच्या आतमध्ये जी काय म्हणतो आपण ते पॉझिटिव्ह वाईब्स आणि ते हे उभं असलेलं का म्हणतो स्तंभच म्हणतात ना त्याला. हा, स्तंभ. तर त्याच्यावरती जर रेखीव आर्किटेक्ट काम, बाप रे, खूप सुंदर. हात लावून बघितलंस? हो, मी बघितलं. सुंदर. आणि आम्ही परत ते मंदिराच्या जो हे आहे आजूबाजूचा परिसर, मंदिराचा जो स्ट्रक्चर ना, आर्किटेक्ट सुंदर असं हात लावून, फक्त असं हात लावून फील करावं. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि मला आवडलं पॉझिटिव्ह वाईब जे इथे मंदिरात आलेला आहे ना, अतिशय अप्रतिम. तुम पण या जर आलात तर कोल्हापूर. ये बोल रही है हमें की मेरा भी फोटो निकालो, मुझे भी ब्लॉग में ले लो. त्याचं माणसं बोलणं ऐकत नाही म्हणून हिला ऐकवतो. गोरी है मेरी गोरी है. सिनेमॅटिक. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? मंदिर बिंदिर सगळं झालंय. आता गुड्डी इथे ना आम्हाला कॉकटेल काहीतरी प्यायला देणार आहे. बघूया आता ते कसं लागतंय. तिची चॉईस आहे म्हणलं चांगलीच असेल, तरी पण मला आवडत नाही होते कॉकटेल वगैरे. बघूया आता कसं लागतंय, रिव्ह्यू देईलच मी. तिला चांगल्या गोष्टी कधी आवडल्यात का? बात तो सही है. फुलं दाखव अशी फुलं ते कधीतरी मला. जर मला कोण देणार असलं प्लीज पिंक रोज द्या. तर गाईज इथलं कोल्हापूरमधलं फेमस जिथे आमची बुद्धी दरवेळी खातो, दिलीप आईस्क्रीम म्हणून आहे, तिथे आम्ही आलो. आणि आम्ही आता आहे ना खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे आईस्क्रीम्स मागवले, शेक्स मागवले, फालुदा. आम्हाला दिदी बोलते ते कॉकटेल ट्राय करा. आम्ही त्या ह्याचे ना माणसं नाही कॉकटेलची. मी गपचूप फालुदा घेतला. आता गुड्डीदी कॉकटेल घेतला, तर गुड्डीदीचा कॉकटेल आम्हाला आवडली, तर आम्ही असं ग्लास एक्सचेंज मारणार. ती फालुदा पण आम्ही कॉकटेल म्हणजे 3-4 व्हरायटी घेतल्या. त्यामुळे कसं ज्याचं चांगलं तसं मी घेईन ना. देणार आहे आपली घेत आपली साधी डोळे माणसं. हो, आपण हे करशील ना? नाही, बिलकुल मी एक्सचेंज करणार आहे. मला ना ही काय पण खाते म्हणजे म्हणजे दरवेळी वेगवेगळ्या फॉलो करते. ही मला नाही दरवेळी. आता मी क्लिप घेईन, जर हिने माझ्यातला एक जरी घास घेतला आणि हिने जर माझ्यातला घेतला ना, मी घेणार का नाही घेणार मी हिच्यातले वेगळं कुठे मी देणार नाही. का नाही घेत नाही बघू ग्लास दरवेळी वेगवेगळे फ्लेवर्स ट्राय करते. म्हणजे आईस्क्रीमचे माणसाने एक्सपेरिमेंट केला पाहिजे. एक्सपेरिमेंट काय पण एक कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. बोरिंग पासून इथे आम्हाला ना मस्त मस्त हे आलेत. म्हणजे मला ना ह्यातलं तरी डिझाईनिंग आहे ना गुड्डीचीच आवडली आणि मस्त वाटते. हिने एक जर घास ठेवते. मी नाही खाणार तरी, मी माझं चॉकलेटवालाच खाणार. आता आम्ही खाऊन घेतो. आईस्क्रीम समझ लो कोणाचं बघितलं चॉकलेट होतं ना, बघितलं एवढं काय खात नाही. आता कॅमेरा ऑन केला म्हणून समजलं ना, खोटं नाहीच बोलत. अर्ज किया है कि जो नजारे देखने लोग मीलों दूर आते हैं, जो नजारे देखने लोग मीलों दूर आते हैं, हम उसी नजारों के शहर में रहते हैं.
तर काय लास्ट बट नॉट लिस्ट सगळ्यांचं फेवरेट आम्ही आलो रंकाळ्याला आणि आत्ताच आम्ही सनसेट पाहिला, पण थोडासा लेट झाला मला सनसेट. 10 मिनिटं असं बोलतात ती लोक. पण इतका सुंदर व्ह्यू, सुंदर view. ऑरेंज थोडेसे स्काय, ब्लू स्काय, मस्त तसं मस्त वाटतं. आणि इथे आम्ही आता थोडेफार रील्स शूट करणार आहे. लेट सी कसा रिझल्ट आणि आपल्याला रील्स भेटतात. पण सनसेट असता तर खूप मस्त रील झाल्या असता. पण ठीक आहे, इट्स ओके. आपण आता चांगला शूट करूया आणि थोडा पीस मध्ये बसूया. खूप सुंदर व्ह्यू गाईज, मी तुम्हाला सिनेमॅटिक्स मध्ये दाखवेलच. अतिशय सुंदर गाईज. ही साक्षी बघा स्वतःचे 2 रील्स शूट झाल्या, तर आता मला शूट नाही करून मी देता. सांगते गाईज, हिचा कंटेंट काय माहिती, हे आहे समुद्र. ऐका प्लीज ऐका, हे आहे समुद्र. नाही आणि आम्ही मी तुम्हाला सांगते, आम्ही आलो रंकाळ्याला आणि तिला समुद्रात चालायची ती व्हिडिओ ना, तो तिने मला कॉन्टॅक्ट केला व्हिडिओचा आणि चाचा करून मुस्काड पुढे तो तिला व्हिडिओ हवाय. एक मुलीला पाडला, तो हिला व्हिडिओ हवाय. हिला समुद्र आणि तलाव मधला लेक मधला फरक कळतो की नाही, हिला बिचारा अनपड गवार आहे. आता हिथं म्हणते चुप हो जा सातवीं फेल, चुप हो जा. खाली हिथं मग दाखव मागचं नको. इथे आता हिला असं चालत जायचा व्ह्यू कसं देणार आपण, कसं देणार? मी तसं काहीच म्हणत नव्हतं. खोटाडी जाऊ. मी एक व्हिडिओ काढले, दाखवतो तुम्हाला, थांबा. अशा प्रकारे गाईज एका दिवसात आम्हाला जेवढ्या पॉसिबल होतील तेवढ्या प्लेसेस आम्ही एक्सप्लोर केल्यात. ते पण आमच्या मोठ्या बहिणीसोबत, गुड्डी दीदीसोबत. तिने खूप चांगल्या प्लेसेस आम्हाला एक्सप्लोर करवल्यात आणि खूप मज्जा आली. तर आता हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.